21व्या शतकात आपण आहोत. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं आपण मानतो आणि ज्योतिबा फुलेंनी तर केशवपनाविरोधात नाभिक बांधवांच्या सगळ्यांचा सहकार्य घेऊन संपसुद्धा घडवला होता. मात्र त्याच महाराष्ट्रात 16 वर्षीय मुलीचे पूर्ण केस कापून घरात बसवण्याची घटना घडली. मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांनी अजब प्रताप केला. अमरावतीच्या वरुड परिसरातली ही धक्कादायक घटना आहे. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आईवडिलांवर गुन्हा दाखल झालेला आहे. मुलीकडे एक मुलगा वाईट नजरेने पाहत होता, त्यामुळे मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार द्या असं मुलीनं तिच्या आईवडिलांना सांगितलं होतं. त्यानंतर तिचे केस कापून छळ केल्याची तक्रार पीडित मुलीनं आपल्या आईवडिलांविरुद्ध दिली आहे. छगन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. छगन, हा काय प्रकार आहे जिच्यासाठी उलट आईवडिलांनी पोलिसात जायला पाहिजे होतं तेच आपल्या मुलीचा एक केस कापून विद्रूप करतायत? काय प्रकार आहे? नक्कीच सर, ही जी घटना घडलेली होती ही अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशन अंतर्गतली ही घटना समोर आलेली आहे. ही घटना समोर येण्याच्या मागचं कारण हेच होतं, कारण पीडिता स्वतः पोलिसात गेली आणि तिने तिच्या आई वडिलांच्या विरोधात जेव्हा तक्रार दिली तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आलेला होता. एकंदरीत या घटनेचं जर गांभीर्य बघितलं तर एक मुलगा 16 वर्षीय मुलीच्या मागे लागलेला होता आणि ती वारंवार त्याच्या वडिलांना सांगत होती की या मुलापासून मला त्रास होतो आहे. आई वडिलांनी त्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो मुलगा ऐकत नसल्यामुळे अखेर आपल्या मुलीला त्रास व्हायला नको, आपल्या मुलीकडे कोणी बघायला नको या दृष्टिकोनातून तिच्या आई वडिलांनी मुलीचे केस कापून तिचं टक्कल केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आणि यातूनच मुलगी संतापली आणि ती स्वतः वरुड पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिने तिच्या आई वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि तिने त्याच दिवसाला त्या क्षणाला आपलं घर देखील सोडलेलं आहे. सध्या ती समुपदेशन केंद्रामध्ये तिला ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या मुलीचं काउन्सिलिंग करण्याचं सध्या काम केलं जाते आहे. दुसरीकडे जर बघितलं तर वडूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि पोलिसांनी तात्काळ तिच्या आई आणि वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवत याचा तपास देखील आरंभ केलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. या अशा प्रकरण टाळण्यासाठी जागरूकतेची तर गरज आहेच, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपाची अधिक जास्त गरज आहे.